मित्रांनो, एमपीएससी गटक मुख्य परीक्षा पेपर 1 मधील टोटली 5 प्रश्नांची उत्तरे संदिग्ध पहिल्या उत्तर तालिकेने आयोगाने दिलेले आहेत. ते कुठले ते बघूया. 5 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे टोटली चुकलेले आहेत आणि 3 जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं संदिग्ध आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त उत्तरे येतात. कुठले आहेत ते प्रश्न मी चालू करतो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, कारण की आता एमपीएससीचे मागील जे झालेले प्रश्नपत्रिका आहेत त्याचं सगळ्याच घटकनीय विश्लेषण आपण सेवा अकॅडमीवर उपलब्ध करून देणार आहोत. बघा, पहिला प्रश्न काय आहे? 61वा सेट हा ए आहे. याच्यामध्ये अपोजिट वर्ड म्हणजेच अँटोनिमस म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. कोणाचा? तर बॅफलचा. बॅफलचा म्हणजे बॅफल म्हणजे काय की गोंधळात टाकणे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला म्हणजेच अपोजिट वर्ड सांगायचा आहे. कन्फ्यूज हा त्याचा समानार्थी शब्द आहे. कन्फ्यूज म्हणजे काय? गोंधळलेला, बरोबर आहे ना. परंतु बॅफलचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? इनलाइटन हा होऊ शकतो. त्याचबरोबर अजून म्हटलं तर त्याच्या जवळचा थोडा क्लिअर्ड, ओके, म्हणजे क्लेरिफाय म्हणजे शंका दूर करणे, म्हणजे इनलाइटन किंवा क्लेरिफाय हा शंका दूर करणे किंवा स्पष्ट करणे असा होतो. म्हणजे प्रश्नातील जे काही सूचनेनुसार विरुद्ध उत्तर दिलेले असल्याने हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण की हा समानार्थी बॅफलचा कन्फ्यूज होतो आणि इनलाइटन हा विरुद्धार्थी आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे जो चुकलेला आहे तो बघा. 79वा प्रश्न काय आहे? द प्लांट ग्रो इन द डेझर्ट कॅन थ्रू विदाउट वॉटर टू थ्रू गिव्हन एक्झाम्पल. द करेक्ट मिनिंग ऑफ फ्रेज. फ्रेजचे म्हणजे मिनिंग सांगितलेली आहे, म्हणजे हे करायचंय. टू थ्रू याचा अर्थ भरभराट होणे किंवा उत्तमरित्या वाढणे असं म्हणता येईल, बरोबर आहे. म्हणजे त्याला समानार्थी शब्द काय होईल? फ्लोरिश. फ्लोरिश किंवा प्रॉस्पर असा त्याला समानार्थी शब्द होऊ शकतो, बरोबर आहे. परंतु आयोगाने टू थ्री याचा अर्थ भरभराट होणे किंवा उत्तमरित्या वाढणे असा होतो. या उलट सर्वाईव्ह म्हणजे केवळ टिकून राहणे. आयोगाने जे काही बी दिलेलं आहे ना याचा अर्थ सर्वाईव्ह होतो. सर्वाईव्ह म्हणजे केवळ काय आहे? टिकून राहणे. टू रिमेन अलाइव्ह असा होईल. थ्रीव करणे म्हणजे सर्वाईव्ह करण्यापेक्षा उच्च दर्जाची स्थिती आहे, त्यामुळे सर्वाईव्ह हा थ्रीवचा योग्य अर्थ होऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये टाका, बरोबर आहे. मी 2 शब्द त्याला सांगितले, फ्लोरिश किंवा प्रॉस्पर. ओके. आता जे काही एकापेक्षा जास्त उत्तर अपेक्षित आहेत ते कुठले शब्द आहेत, जे कुठले प्रश्न आहेत ते आपण बघूयात. आता 81वा प्रश्न. आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचा वापर आपल्याला सांगितलेला आहे, म्हणजे इन्सिस्ट या क्रियापदानंतर योग्य प्रिपोजिशन असलेले वाक्य आपल्याला ओळखायला सांगितलेले आहे. आयोगाने सी तर दिलेला आहे. मी म्हणत नाहीये सी चुकीचा आहे, परंतु मला असं म्हणायचंय की डी पण बरोबर आहे. आता डी पण का बरोबर आहे हे याच्यासाठी बघा की प्रमाणित इंग्रजी व्याकरणाच्या नियमानुसार इन्सिस्ट या क्रियापदानंतर ऑन आणि अपॉन हे दोन्ही प्रिपोजिशन अचूक आहेत आणि त्याचा अर्थ सारखाच असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक सी आणि डी हे इन्सिस्ट अपॉन लिव्हिंग इमिडिएटली म्हणजे डी हे दोन्ही काय ऑप्शन बरोबर आहे. एकापेक्षा जास्त अचूक पर्याय असल्याने हा प्रश्न काय सदोष आहे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आता पुढचा 97वा प्रश्न काय आहे? द बॉय हू स्टोल द वॉच वॉज कॅच. द क्लॉज अंडरलाइन इन द सेंटेन्स अबो म्हणजे हा हू स्टोल द वॉच हा क्लॉज कुठला आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे. आता आयोगाने बी दिलेला आहे म्हणजेच ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, याच्यात काही दुमत नाही. परंतु आता अधोरेखित क्लॉज म्हणजे द बॉय बरोबर आहे बद्दल माहिती देतं, म्हणजे ते ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, मी आताच म्हटलं. तसेच हू या रिलेटिव्ह प्रोनाउनने सुरू होत असल्याने हे जे काही हू आहे या रिलेटिव्ह प्रोनाउन हा क्लॉज सुरू होत असल्याने हा रिलेटिव्ह क्लॉज असंही म्हणावं लागेल. आधुनिक व्याकरणात हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. प्रश्नामध्ये 2 योग्य पर्याय म्हणजे रिलेटिव्ह आणि हा रिलेटिव्ह म्हणजे ऑप्शन ए
रिलेटिव्ह, बरोबर ना. हे दोन्ही पर्याय म्हणजे रिलेटिव्ह आणि ऍडजेक्टिव्ह हे स्वतंत्रपणे दिल्याने हा प्रश्न मला सदोष वाटतो. तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये तुम्ही अवश्य सांगायचं आहे. आता लास्टचा प्रश्न, 70. ओके, ए सेट मधला 70 काय, व्हॉट काइंड ऑफ प्रोनाउन्स इज इन द फॉलोइंग सेंटेन्स. इज हा कुठला प्रोनाउन आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. इच शुड लव्ह हिज ओन कंट्री. ओके, याच्यामध्ये आयोगाने काय दिलेलं आहे, सी म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन दिलेला आहे. याच्यात काहीच वाद नाही, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन तो आहेच. तथापि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन हे काय असतात, इनडेफिनिट प्रोनाउन असतात, म्हणजे अनिश्चित सर्वनाम असतात. इनडेफिनिट, बरोबर आहे. म्हणजे अनिश्चित सर्वनाम या मोठ्या गटाचाच भाग मानले जाते. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे ना, हा इनडेफिनिट प्रोनाउन म्हणजे अनिश्चित सर्वनाम या मोठ्या गटाचाच भाग मानले जाते. त्यामुळे हे दोन्ही पर्याय हे ना अचूक आहेत. एक विशिष्ट आणि एक व्यापक दिल्याने प्रश्न हा संदिग्ध आहे असं मला वाटतं. तुमचं मत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आता पार्ट 3 मध्ये आपण जीएसचे जे काही संदिग्ध प्रश्न आहेत त्याविषयी बघूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाहीये, आपल्या मित्रांसोबत शेअर करायचंय आणि तुमचं मत काय आहे हे बाकीचे जे 3 संदिग्ध प्रश्न सांगितले त्यावर तुमचं मत मला कळवायचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.